नमस्कार. BMS करणाऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रामध्ये कॉलेजेसमध्ये वाढ झालेली आहे. नवीन कॉलेजेस आलेले आहे. मग याचं जे इनटेक आहे, टोटल महाराष्ट्रामध्ये किती सीट्स वाढल्या, तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता जरी समजा एखाद्या कॉलेजच्या 60 सीट आहेत, पण 60च्या 60 काउन्सिलिंगमध्ये आपल्याला व्यवस्थित स्टेट कोटामध्ये मिळतील का? तर मुळीच नाही. सीटचं डिस्ट्रिब्युशन कसं होणार आहे प्रत्येक कॉलेजचं, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. सोबतच कोणत्या ठिकाणी हे कॉलेज आहे, लोकेशन कसं आहे, तर ते पण आपण थोडं या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया. बघा, आता हे जे पहिलं कॉलेज आहे, तर हे सांगली डिस्ट्रिक्ट मध्ये येणारं कॉलेज आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला सगळा ऍड्रेस या ठिकाणी दिसतोय. सांगली डिस्ट्रिक्ट मध्ये येणाऱ्या या कॉलेजला 60चं इनटेक आहे. आता जर समजा आपण या कॉलेजच्या टोटल सीट्सचा जर विचार केला, तर टोटल सीट्स आपल्याकडं दिलेल्या आहेत 60. ओके. मग या 60च्या 60 सीट आपल्याला स्टेट कोटामधून मेरिट लिस्ट मध्ये अलॉटमेंटसाठी मिळतील का? तर मुळीच मिळणार नाही. यापैकी आपल्याला AIQ कोटा जो आहे आपला सीईटी सेलचा, ठीक आहे, AIQ 15%, सीईटी सेल, तर याचं रजिस्ट्रेशन अगोदर ज्यांनी केलेलं आहे तर त्यांना माहिती आहे की यामध्ये आपल्याला 52,000 रुपये भरावे लागले होते. 2,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आणि 50,000 रुपये डिपॉझिट. तर या कॉलेजला आता 15% ऑल इंडिया मधून या कॉलेजमधून 9 सीट जातील. थोडक्यात आता 60 मधून 9 मायनस करा, तर या ठिकाणी सीट्स उरल्या 51. तर ज्या 51 सीट आहे तर त्या आपल्याला महाराष्ट्रासाठी येतील, स्टेट कोटासाठी. पण मग सगळ्याच्या सगळ्या आपल्याला स्टेट कोटामधून अलॉटमेंटसाठी मिळतील का मेरिट लिस्ट मधून? 51च्या 51 तर नाही. यापैकी अजून काय होणार आहे बघा, यामध्ये एक IQ कोटा आहे. आता IQ म्हणजे काय, तर इन्स्टिट्यूशनल कोटा, म्हणजे थोडक्यात आपण याला मॅनेजमेंट कोटा म्हणतो. मॅनेजमेंटची ऍडमिशन ओपनच्या फीजच्या 3 पट फीज लागते आणि एखादं कॉलेज 5 पटची डिमांड करू शकतं. तर या IQ कोटामध्ये या कॉलेजच्या 9 सीट जातील. मग आता राहिला आपला स्टेट कोटा. तर स्टेट कोटासाठी किती सीट्स बाकी राहिल्या, तर हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, स्टेट कोटासाठी या कॉलेजच्या उरल्या किती सीट्स? 42. कारण याची जर आपण ऍडिशन केली तर ही टोटल किती होणार आहे? 60. तर हे आपलं पहिलं कॉलेज झालं की यामध्ये स्टेट कोटासाठी आपल्याला 42 सीट्स मिळतील आणि ऑल इंडियाचं काउन्सिलिंग जर तुम्ही केलं तर या 9 सीटमध्ये पण तुम्ही भाग घेऊ शकता. आता असंच आपण पुढचं कॉलेज बघूया की ज्याचं इनटेक पुन्हा किती दिलेलं आहे? 60. म्हणजे थोडक्यात हे डिस्ट्रीब्युशन असंच होणार. मी पहिलं सांगितलं तेच सेम. यामध्ये पण आपल्याला स्टेट कोटासाठी 42 सीट्स मिळतील. तर त्यामुळे मी व्हिडिओची लेंथ वाढणार नाही, तुम्हाला हे जे वाढवणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे जे अगोदरच आहे तर हे जर तुम्ही बघितलं तर या कॉलेजचं डिस्ट्रीब्युशन तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि हे कॉलेज कुठलं आहे बघा, नागपूर साईडचं हे कॉलेज आहे, देवग्राम. ठीक आहे. तर हा या कॉलेजचा ऍड्रेस आहे. हे 2nd नंबरचं नवीन आलेलं यावर्षीचं कॉलेज. आता यानंतर जर आपण तिसरं कॉलेज बघायला गेलो तर 100 सीटचं इनटेक आहे. तर याचं डिस्ट्रीब्युशन थोडं बदलणार आहे, कारण 60चं तुमच्या लक्षात आलं. 100चं एकदा सांगतो काय होईल बघा. आता हे कॉलेज रिधोरा डिस्ट्रिक्ट अकोला मधलं आहे. मग आता टोटल सीट्स किती आहे, तर टोटल सीट्स यामध्ये 100 या ठिकाणी मी मांडतोय. यामध्ये जो आपला ऑल इंडिया कोटा आहे की जो सीईटी सेल 15% वर असतो, तर यामध्ये किती सीट जातील, तर यामधल्या 15 सीट ऑल इंडियामध्ये गेल्या. जर चॉईस फिल्म जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर 2nd राऊंडचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही करू शकता. मॅनेजमेंटच्या 15 सीट गेल्या. आता स्टेट कोटामध्ये या कॉलेजेससाठी ज्या सीट्स येतील तर त्या किती राहिल्या? 70. म्हणजे याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हे किती भरून राहिलं? 100. आता अगोदरच्या कॉलेजच्या 42 सीट्स, पहिल्या कॉलेजच्या 42 सीट्स, 42 आणि परत ह्या किती राहिल्या? 70. आता या 15 मध्ये पण तुम्ही भाग घेऊ शकता. प्रत्येक कॉलेजमध्ये जो ऑल इंडिया कोटा आहे तर त्यामध्ये पण तुम्ही भाग घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आता पुढचं कॉलेज बघा, इनटेक कॅपॅसिटी आहे 100ची. म्हणजे याचं जे डिस्ट्रीब्युशन होणार आहे तर ते याच पद्धतीने होणार. ऑल इंडियामध्ये 15, IQ मध्ये 15, स्टेट कोटामध्ये 70. कॉलेजचं नाव बघा, लोकेशन पहा. यामध्ये हे जे कॉलेज आहे तर हे परभणी पाथरी या ठिकाणचं आहे आणि 100चं याचं इनटेक आहे. ओके. आता समोरचं जर आपण कॉलेज बघायला गेलो तर यामध्ये हे कॉलेज येतंय अहिल्यानगरचं. ठीक आहे. रहाटा तालुका, लोणी बुद्रुक. तर हे सगळं आपल्याला ऍड्रेस मध्ये दिसतंय. आता याचं इनटेक किती आहे? 100चं. म्हणजे थोडक्यात याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे तर 15 सीट ऑल इंडियामध्ये, म्हणजे जसं आपण अगोदर तर केलं तसंच. त्यानंतर IQ मध्ये 15 सीट्स. त्यानंतर राहिला स्टेट कोटा आपला. तर स्टेट कोटामध्ये ज्या सीट्स येतील आपल्याला तर त्या किती येणार आहे? 70. ओके. या 70 सीट्स. तर यामध्ये तुम्ही या दोघांमध्ये पण पार्टिसिपेट करू शकता. तुमचा स्कोअर जर असेल कमी
तर तुम्ही IQ चा विचार पण करू शकता, पण थोडं कॉलेजचं फीस स्ट्रक्चर चेक करा. आता यानंतर जे पुढचं कॉलेज आहे, तर यामध्ये मी या ठिकाणी 3 कॉलेज एकत्रित घेतलेले आहे बघा. हे नंदुरबार डिस्ट्रिक्ट मधलं कॉलेज आहे, त्यानंतर वाशिम डिस्ट्रिक्ट मधलं कॉलेज कारंजा लाड, त्यानंतर हे पुणे साइडचं कॉलेज आहे जुन्नर तालुक्यामधलं. ओके, आता सीटचं इंटेक बघा. 60चं इंटेक आहे, तर थोडक्यात डिस्ट्रीब्युशन 100चं इंटेक आहे, तर डिस्ट्रीब्युशन असं होणार आहे 100 मध्ये. त्यानंतर जर समजा आपण 60चं इंटेक बघितलं, तर तुम्हाला अगोदर मी डिस्ट्रीब्युशन सांगितलं की 42 सीट्स येतात. त्यानंतर हे पण तुम्हाला सांगितलं की 42 सीट्स येतात आणि कॉलेजचे नावं तुमच्या समोर आहेतच. आता हे जर आपण समोर बघितलं तर अजून 3 कॉलेजेस आहेत. आता या 3 कॉलेजमध्ये हे जे कॉलेज आहे, तर हे नागपूर साईडचं आहे पुन्हा. ओके, त्यानंतर हे कॉलेज अहिल्यानगरचं आलं. त्यानंतर परत एक कॉलेज आहे की जे गोंदिया साईडचं आहे, हे बघा देवरी गोंदिया. आता यामध्ये हे 60चं इंटेक आहे, म्हणजे 42 सीट मिळणार स्टेट कोटामध्ये, 9 सीट जाणार ऑल इंडियामध्ये. त्यानंतर हे 100 आणि हे 60, तर डिस्ट्रीब्युशन तुम्हाला माहिती आहे. थोडक्यात 11 कॉलेजेस आहेत आणि टोटल सीट्स तुमच्या लक्षात आल्या असतील. व्हिडिओ बघत असताना तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलेलं असेल, तर नक्की तुमचा हा सगळा जो कॅल्क्युलेशनचा विषय आहे, तर तो लक्षात आला असेल. नक्कीच महाराष्ट्रामध्ये सीट्स वाढल्या. आता हे कॉलेजेस सेकंड राऊंड मध्ये कोड जर यांचे आले, तर चॉईस फिलिंग साठी उपलब्ध होणार आहे हे 100%. पण यामुळे कट ऑफवर काही इफेक्ट होईल का? तर निश्चितच ऑल इंडिया रँक मध्ये कट ऑफवर इफेक्ट होऊ शकतो. थोडाफार अजून कट ऑफ खाली येऊ शकतो. तसाही सेकंड राऊंडचा कट ऑफ किती येईल, तर याचं प्रेडिक्शन आपण करूया. ज्या पद्धतीने मी तुम्हाला ऑल इंडिया सीईटी सेलचा कट ऑफ सांगितला होता की 301 302 हा सेफ स्कोअर आहे, पण 290 पर्यंत पण चान्सेस बनू शकतात. बरोबर ऑल इंडियाचा कट ऑफ हा 292 पर्यंत येऊन थांबलेला आहे. यावेळेस काय होईल, तर याचं पण प्रेडिक्शन आपण करूया. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.